दिवसाची सुरुवात येशू बरोबर. आपण आपल्या लहान मुलांना कधी बघितलंय आपल्या इथे चप्पल घालून फिरतात. आई वडिलांची चप्पल, आई वडिलांची वडिलांची बूट घालून फिरताना दिसतात. विशेष करून बघा, मुलं जी असतात ही वडिलांच्या बूट घालून फिरतात. खूप मोठी असतात ती, त्यांना आपण असं घसरवत घालून फिरतात. किंवा मुली ज्या असतात त्या आईच्या मोठे सँडल किंवा चप्पल घालून फिरतात. खूप मोठे असतात, त्यांना पण असं घसरत ते फिरतात. आणि त्यांना काहीतरी विशेष वाटतं की मी वडिलांची बूट घातलेत किंवा मी आईची चप्पल घातलेली आहे. आपण मोठे झाल्यावर सुद्धा बघा, आपल्याला कुठल्या मोठ्या लोकांचं एखादं सामान उचलायला लावलं तर आपल्याला खूप विशेष वाटतं. ऑफिसमध्ये एखादा बाहेर निघताना आपल्या बॉसने सांगितलं ही माझी बॅग धर किंवा माझी फाईल धर आणि माझ्याबरोबर बाहेरपर्यंत, आणि आपल्याला ते विशेष वाटतं की मला ते सांगितलेलं आहे आणि आपल्याला त्याचा अभिमान बाळगतो. बघा, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळण्यासाठी घेऊन जात होते, त्यावेळेस शिमोन कुर्नेकरला येशूचा वधस्तंभ वाहण्यासाठी सांगितलं. आणि मी कधी हे वाचत असताना मी नेहमी विचार करतो की किती भाग्यवान आहे तो शिमोन कुर्नेकर की ज्याला येशूचा वधस्तंभ वाहण्याची संधी त्याला मिळाली. आणि त्याने तो जो क्रूस आहे हा किती जड होता. तो लाकडा म्हणजे झाडाच्या खोडापासून तो बनवलेला होता, तरी त्याने तो गुलगोथा टेकडीपर्यंत तो घेऊन गेला. रस्त्यावरून चालत असताना अनेकांनी कदाचित त्याचीसुद्धा निंदा केली असेल, त्यालासुद्धा काहीतरी छोटे लहान दगड वगैरे असे मारले असतील, परंतु त्याने तो शेवटपर्यंत येशूचा वधस्तंभ वाहिला त्या ठिकाणी. आणि एवढं लक्षात ठेवा की जेव्हा आपण येशूच्या मागे जातो त्यावेळेस जग आपला द्वेष करतं, आणि ही गोष्ट आपल्याला स्वीकारावी लागणार आहे यापुढे आपल्याला, कारण सार्वकालिक जीवन आहे. येशूच्या मागे जाण्याने सार्वकालिक जीवन आहे. शिमोन कुर्नेकरला जरी जबरदस्तीने तो क्रूस वाहण्यासाठी सांगितला, पण येशू आपल्यावर जबरदस्ती करत नाही. येशूने सांगितलं तुम्ही तुमचा क्रूस वाहा आणि मग माझ्या मागे या. त्याने दुसऱ्या कोणाचा क्रूस वाहण्यासाठी सांगितलेला नाही. आपला स्वतःचाच क्रूस आपण वाहायचा आहे. ह्यासाठी आज आपण तयार आहोत का? आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, लूक शुभवर्तमान याचा 9वा अध्याय 23वा वचन. गॉस्पेल ऑफ लूक चॅप्टर 9 and verse 23. त्याने सर्वांस म्हटले, जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मनिग्रह करावा व प्रतिदिवशी आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.